एका घनदाट जंगलात एक सुंदर कोल्हा राहत होता, जो स्वतःच्या सौंदर्यात हरवून बसला होता. तो स्वतःच्या कौतुकात इतका मग्न झाला होता की त्याचे हृदय अहंकाराने भरून गेले होते. एके दिवशी जंगलातील एक मोठा कुत्रा कोल्ह्याजवळ आला. कुत्र्याला पाहून कोल्हा म्हणाला, माझे सौंदर्य बघ, मी जंगलातील सर्वात सुंदर आणि आकर्षक आहे. कुत्र्याने हसून उत्तर दिले, तू खरंच सुंदर आहेस, पण तुझ्या सौंदर्यातही तू इतरांशी हुशारीने आणि सहानुभूतीने संवाद करू शकतेस का? कोल्ह्याने कुत्र्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तो स्वतःचीच प्रशंसा करायला लागला. एके दिवशी कोल्हा स्वतःबद्दल बड़ाई मारत असताना एक सुंदर ससा त्याच्या जवळ आला. ससा म्हणाला, तुझे सौंदर्य व्याख्यान्याजोगे आहे, पण खरे सौंदर्य त्यात असते जे हृदयातून येते आणि इतरांना आनंद देते. सस्याच्या बोलण्याकडे कोल्ह्याने लक्ष दिले नाही आणि स्वतःच्या सौंदर्याचे भुकणे गर्वाने सुरूच ठेवले. नंतर एके दिवशी कोल्ह्याला एक म्हातारा कावळा भेटला, जो कोल्ह्याला म्हणाला, तुझे सौंदर्य चांगले आहे, पण अहंकाराची छाया पडू देऊ नकोस. खरे सौंदर्य तेच आहे जे मनातून बाहेर पडते आणि इतरांना आनंद देते. त्यानंतरही कोल्हा आपल्या सौंदर्याच्या गर्वावर स्थिर राहिला. थोड्याच वेळात त्याला एक खूप सुंदर मोर भेटला. त्याला पाहून कोल्हा म्हणाला, बघ बघ बघ, मी तुझ्यापेक्षा किती सुंदर दिसते. तेव्हा मोर म्हणाला, मी तुझ्यापेक्षा सुंदर आहे, परंतु सौंदर्य हे केवळ दिसण्यात नसून इतरांशी कसे संवाद साधते आणि समाजात काय योगदान देते यातून दिसून येते. मोराचे बोलणे ऐकून कोल्ह्याला कळाले की खरे सौंदर्य गर्विष्ठतेच्या पलीकडे आहे आणि कोल्ह्याला शहाणपण आणि करुणेचे महत्त्व कळू लागले. त्या दिवसापासून त्याने आपल्या सौंदर्याचा उपयोग जंगलातील समृद्धीसाठी केला आणि कोल्ह्याने आपल्या सौंदर्याचा अहंकार सोडून दिला.